कर्मचारी संघर्ष समितीच्या या आनंदाच्या सोहळ्यासाठी उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर आजचं हे स्वरूप मला माहिती नव्हतं. मला फक्त रात्री अकोले सरने लग्नामध्ये काल भेट झाली नांदेडच्या, आणि मला परभणीला जायचं होतं. मुख्याध्यापक आपले एक निवृत्त झाले, त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. मी तिकडे अध्यक्ष होतो आणि मग लग्नातून तिकडे जाताना फक्त हे काही लोक भेटले आणि त्यांनी सांगितलं की उद्या आम्ही लोह्याला येणार आहोत, वेळ सांगा. शेख साहेब फक्त भेटायला येणार आहोत असं सांगितलं. मला वाटलं नेहमीचे चेहरे आहेत, 5-7-10 जण येतील. एवढ्या मोठ्या संख्येनं आणि आपण एवढ्या कमी वेळामध्ये सर्वजण इथं उपस्थित होऊन हा जो आनंद सोहळा साजरा केला, त्यामुळं पहिल्यांदा तुमचे आभार व्यक्त करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. खरं सांगायचं तर जेवढा आनंद तुम्हाला झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला झाला. त्याचं कारण आहे, माझ्याकडे येणारा माणूस ज्याचं कोणीच नाही तोच माझ्याकडे येतो. मोठे मोठे नेते आहेत, त्यामुळे त्या नेत्यांकडे जाणारे लोक ज्यांचे सोर्सेस आहेत ते जातात, पण ज्याचं कोणीच नाही अशीच लोक माझ्याकडे या कार्यालयामध्ये येतात. जिसका कोई नहीं उसका खुदा है यारो, या मताप्रमाणे माझ्याकडं येणारा प्रत्येक माणूस हा वंचित, उपेक्षित असतो आणि त्यांना न्याय देण्यामध्ये मला माझ्या आयुष्यामध्ये आनंद मिळतो. किंबहुना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या मनातल्या भावना आणि त्यातून मला मिळणारा आशीर्वाद हीच माझ्या जीवनातली मोठी पुंजी आहे, कमाई आहे. मी अनेकदा सांगत आलो, पद, पैसा आणि प्रतिष्ठा म्हणजे सर्व काही नाही. आणि मग तुमच्या मनातल्या ज्या भावना ऐकल्याच्या नंतर, ज्या मनातून तुम्ही मला शुभेच्छा किंवा आशीर्वाद देत आहात, ती माझ्यासाठी पुढे पुन्हा 10 पटीच्या ताकदीनं काम करण्याची ऊर्जा आहे. आणि याच ऊर्जेतून गोरगरीब, कष्टकरी, सामान्य, उपेक्षित माणसांच्या छोट्या मोठ्या कामातून मला जो आतापर्यंत आनंद मिळत गेला, त्यातूनच मी गेली 40 वर्ष अशा पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करत आलो. काही तुम्ही भावना बोलून दाखवल्या. मी तर 2 मंत्री आझाद मैदानावर असताना त्यांच्या समोर बोलतो. एवढा पाठपुरावा मनोहर धोंडे सर का करावेत, अशी काही लोकांच्या मनामध्ये भावना होती. काही गटोडं घेतलं काही नाही. 40 वर्ष मंत्रालयामध्ये मी जातो. अनेकांच्या सत्ता आल्या गेल्या, पक्ष कुठलाही असेल, मुख्यमंत्री कोणी असेल, मंत्री कोणी असेल, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीच काही फरक पडला नाही. त्याचं कारण आहे, मला माझ्यावर विश्वास आहे. ज्याची नियत साफ आहे, ज्याच्याकडे नीतिमत्ता आहे, ज्याची निष्ठा आहे, त्याचं ब्रह्मदेव सुद्धा वाकड करू शकत. आणि सत्तेत कोणीही जरी असले तरी 40 वर्षामध्ये मनोहर धोंडेला कधीही फरक पडला नाही. आणि म्हणून मी जाहीरपणे आझाद मैदानावर म्हणालो की तुम्ही मला किती दिलं गटोड. गजू पाटील बनलो की नाही. आणि मग मला कानात गिरीश भाऊ महाजन म्हणाले, हे बी बरं झालं. कारण माझ्याकडे त्या नजरेने कोणीच बघत नाही. किंवा मी जाहीरपणे अनेक ठिकाणी सांगत आलो, कोणीही सांगावं, कोणीही मनोहर धोंडेकडे काम घेऊन आलं
आणि मनोहर धोंडेने त्याची जात विचारली, त्याचा पक्ष विचारला, त्याचं गाव विचारलं आणि त्याचा माल मागितला. असं एकही उदाहरण द्यावं सार्वजनिक जीवनातून मनोहर धोंडे संन्यास घेतला. हिंमत नाही. आणि म्हणूनच त्या ताकदीने बोलू शकतो. म्हणूनच समोरच्यांना माहिती आहे, कोणत्याही पक्षाचा नेता असो त्यांनाही माहिती आहे इथं काही जमत नाही. आणि मी पहिल्यांदा उल्लेख केला, तुम्ही स्वतःवर अगोदर विश्वास ठेवा, नक्की यश मिळतंय. हा विषय हातात घेताना जसं अकोले सरांनी सांगितलं, आमचे बालाजीराव दिसणार आहेत मला. अच्छा, बालाजी कातोरे सर ही जोडी माझ्या ऑफिसला येऊन बसायची आणि यांचं नेहमी तुंतून असायचं, आमच्याकडे बघा. पण ते तेवढ्या पुरतं म्हणत होते, मी हो म्हणायचं आणि सोडून द्यायचं. पण खरंच जेव्हा हा विषय माझ्याकडे मी समजून घेतला, कारण मी शिक्षण क्षेत्रातला मला काय माहिती नव्हतं असं नाही. तुमचं मिपाचं पहिलं महाराष्ट्र राज्याचं कार्यालय नारळी बागेमध्ये जेव्हा सुरू झालं तेव्हा मी तिथं MSc ला शिकायला होतो. त्याच्यामुळे मला सगळंच माहिती आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी असतानापासून मी विद्यार्थी चळवळ चालवली, नंतर शिक्षक चळवळ चालवली. मी शिक्षक मतदारसंघ लढवला, पदवीधर मतदारसंघ लढवला बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची मला जाण होती. आणि नंतर एकत्रित झालेलं समग्र शिक्षा अभियान, याच्यामध्ये सुद्धा जसं इतरांनी तुम्हाला सांगितलं होऊ शकत नाही, तसं मलाही वाटायचं की यांच्या नियुक्त्याच कंत्राटी आहेत. त्यामुळं कंत्राटीची नियुक्ती कंत्राटीच राहणार शेवटपर्यंत. पण जेव्हा सगळ्यांच्या भावना बघितल्या, ठिकठिकाणचे लोक भेटत होते आणि मग निश्चय केला की आपल्याला हा विषय हातात घेतला पाहिजे. मी आझाद मैदानलाही बोललो की माझा तो दुर्गुण म्हणा का सद्गुण म्हणा माहिती नाही, पण मी आयुष्यात कधीच कुठल्या कामाला हात लावत नाही. आणि कामाला हात लावला तर त्याचा शेवट केल्याशिवाय थांबत नाही. अनेकांना अनेक गोष्ट याच्याने काय होतंय असे म्हणतात, कोण काय म्हणतात त्याच्याकडे आपण लक्ष द्यायची आवश्यकता नाही. आणि म्हणून मी मागच्या एका बैठकीत सांगितलं होतं, मी 25 जाती ओबीसीत आणल्या, कुठंच गाजावाजा नाही. शिवा संघटनेच्या माध्यमातून राज्यामध्ये 25 जाती GR मध्ये आणल्या ओबीसीच्या, केंद्रामध्ये 8 जाती आणल्या, आता केंद्रात 17 जाती आणण्याचं काम चालू आहे, राज्यात 32 जाती आणण्याचं काम चालू आहे. गाजावाजा नाही, काही गरज नाही त्याची. आपण उपेक्षिताला न्याय दिला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा जी लोक माझ्याकडे विश्वास ठेवून माझ्याकडे आले, SP केंद्रे सर, कंधारचं उदाहरण बी आपल्या समोर आहे. मधुकरराव, इथले सगळे आमदार खासदार सगळे होऊन झाले होते कंधारचं मार्केट पडल्यानंतर, आणि त्यांना वाटायचं धोंडे सर काय करणार. पण सगळीकडे 10 वर्ष गेल्यानंतर तिथलचे व्यापारी माझ्याकडे आले, मुस्लिम होते, दलित होते, सगळ्या जाती धर्माचे होते. आम्ही त्यांची जात विचारली नाही. माझ्याकडे माझ्या कंधारच्या कार्यालयात आल्यानंतर मी त्यांना पहिला प्रश्न केला, विचार करून आलात का? इथं तुम्ही आल्याच्या नंतर यायचा मार्ग आहे, परतीचा नाही. तुम्ही माझ्याकडे आलात आणि मी विषय जर हातात घेतला तर तो विषय तुमचा राहत नाही, तो माझा होतो. त्या मी अटी घातल्या आणि नंतर त्यांचं काम सुरुवात केलं. दिलेल्या वेळेच्या आत 350 व्यापाऱ्यांना कंधारला गाळे उभा टाकलेले आहेत. आता एवढं केल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी सुद्धा विधानसभेला मला मतदान दिलं नाही. सांगायला काय हरकत आहे. आता 350 व्यापाऱ्यांना गाळे दिले, त्यांच्या घरात किती लोक होते? तेवढे तर मत पडाव का मयूर? मिळाले का? नाही. स्वार्थासाठी किंवा त्यांचे मत मिळवा म्हणून मी करत नाही. तुम्ही काय माझे मतदार आहे का? नाही ना. आणि स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही काम करायला निघालात तर कदाचित अपयश होऊ शकते. पण आमचा काही स्वार्थच नाही. म्हणून मी आझाद मैदानावर 2 मंत्र्यांच्या समोर म्हणालो की मी या समग्र वाल्याचा या क्षणापर्यंत चहा सुद्धा पिलेला नाही. जाहीर बोललो मी.
मला बोलावं लागलं का? कारण तुमच्यातली डाकू टीम जी आहे त्यांनी काही ठिकाणी कानात फुकलं होतं, ते मला माहित होतं. आणि म्हणून दोन्ही मंत्र्याच्या समोर मी म्हणालो होते, असं मी कधी म्हणत नाही, माझा स्वभाव पण नाही. मित्र हो, काम केल्याच्या नंतर मला माहिती त्याचा आनंद मलाही मिळतो, तुम्हालाही मिळतो. आणि ज्यांचं कोणीच नाही त्यांचं काम करण्यामध्ये जो आनंद आहे तो मला असं वाटतं आमदार होण्यामध्ये बी नाही. मी सेवा संघटनेचं काम करताना निर्भीडपणे अनेक बड्या बड्या नेत्यांना भिडलो, अनेक. कधी कोणा नेत्याला मी घाबरत नाही, कारण आपण आपल्या ठिकाणी ठाम असतो. बरं का, वैयक्तिक वैर असते का आमचं त्यांचं? नाही. तत्वाचा विषय असतो आपला आणि त्याच्यावरती आपण भांडत असतो. खुर्चीला भांडतो, व्यक्तीला नाही. त्या पदावर जे असते त्याला भांडावं लागते. आणि अशा पद्धतीनं 40 वर्ष काम करताना मी माझी प्रतिमा एवढी जपलेली आहे. आणि जेव्हा सेक्टर पुन्हा 8वा के चव्हाण मंगल कार्यालय लोहा, कोण कोण होतं तेव्हा? हा, होते ना. मला बाजूला घेऊन ये म्हणत होते की एवढं जमा केलंय. आता ते चोर खाऊन गेले तुमचे. मी म्हणालो ज्या दिवशी तुमच्याकडे पैसे द्यायचा विषय येईल त्या दिवशी मनोहर धोंडेचं नाव डिलीट करा, हेच वाक्य बोललो मी. आणि तरी तुम्हाला द्यायचेच असतील तर तुमची 5 जणांची कमिटी करा, बॅग भरा, तुम्हाला गाडबेड घालून देतो, आज द्या उद्या GR घ्या. सांगितलं होतं. के चव्हाण मंगल कार्यालयाची आठवण दिली मी तुम्हाला. मी काही केलं असेल, मंत्रालयामध्ये मनोहर धोंडेचं आजही नाव आहे. मनोहर धोंडे कोणाला रुपये देत नाही आणि कोणाचा घेत बी नाही. भले मी उपास राहील घरी, पण मी हे 40 वर्ष सांभाळत आलो. त्याच्यामुळं कुठलाही अधिकारी असेल किंवा पदाधिकारी असेल, मी गेल्याच्या नंतर त्या नजरेने बघतो मला. पण समग्रचं काम एवढ्या चपला घासल्या. मी दैनंदिन लिहायचा माझी सवय, दररोज मी काय केले दिवसभरात कुठे गेलो ते लिहितो मी. मागच्या 30 वर्षाच्या डायऱ्या आहेत माझ्या. त्यामुळे मी समग्रचं एके दिवशी बसल्यानंतर काढलं. मागच्या 1.25 वर्षामध्ये 16-17 महिने होत आहेत, मी काढलं तर माझे 45 दिवस मुंबईतले निघाले आणि 4 दिवस नागपूरमधले निघाले. 50 दिवस माझा मुंबईमध्ये समग्र साठी मुक्काम आहे. आणि कोणी म्हणावं, समग्रचे तुमचे मुंबईत पाठपुरावा करणारे जे लोक आहेत, आम्ही सोबत चहा घेतला असेल किंवा जेवण केलं असेल तर बिल देऊ दिले का विचारा? तर आम्ही करू शकत नाही. आणि म्हणून कोणी भडव्या माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही. मध्ये तुमच्या डाकू टोळीनं काही उपद्रव केले म्हणून एवढा उशीर झाला. किती स्पीड ब्रेकर आले, काय काय करावं लागलंय. मी 40 वर्ष खूप जणांची कामं केली. मी सांगितलं ना, 25 जाती, एक आपल्याला जात ओबीसीत आणायची तर काय करावं लागतंय. 25 जाती मी राज्यातून 8 जाती केंद्रात आणल्यात, कोणालाही गाजावाजा नाही. GR काढून बघा. आम्ही श्रेयासाठी कामच करीत नाही. कॅबिनेटला निर्णय होणार आहे हे 12:30ला कळल्यानंतर सभागृहात प्रश्न मांडत नाही. आणि ती क्लिप फिरवा म्हणून बालाक्षी मॅडमला पाठवतही नाही. ठीक आहे ना, काही लोकांना ती सवय असते, करू द्या, मी त्यांना अडवत नाही. तुम्ही आझाद मैदानावरती हे मला फोन करत होते सारखे, लवकर या लवकर या, फलाने आलेत बिस्त. म्हणलं येऊ द्या ना, काय होते. मला काय नको होतं का? मी एकटा आलो असतो ना. पण आझाद मैदानाच्या इतिहासात 2009 पासून आजपर्यंत आंदोलनकर्त्याच्या व्यासपीठावर एकही मंत्री आलेला नाही. एकही मंत्री आलेला नाही. नियमच केला सरकारने.
तरीही मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मधून बाहेर आल्याच्या नंतर गर्दी तर होतीच. आमचे रामदास आठवले साहेब होते, ते मित्र आहेत माझे. त्यांचा एक विषय होता, मुख्यमंत्री त्यांना बोलायला गेले आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर गिरीश भाऊ महाजन आणि मी थांबलेलो होतो आणि मी मुख्यमंत्र्यांना म्हणालो की आभार तर मानलेच, कारण उद्या तुमचं काम संपल्यावर तुमच्यासारखे ओपीसी दुसरे येतील ना माझ्याकडे, मला जावं लागतं ना पुन्हा. मुख्यमंत्र्याचे तिथं आभार मानले. त्यांना मी, तुम्ही मला सांगितलं नाही तरी मी त्यांना म्हणालो की यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आभार मेळावा घ्यायचा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याची वेळ पाहिजे, तुमची वेळ पाहिजे. मुख्यमंत्री मला म्हणाले की आपण अधिवेशनाच्या नंतर करू. आणि मग गिरीश भाऊला मी म्हणत होतो की आपल्याला ग्राउंडवर जायचंय. गिरीश भाऊ म्हणले आमचा नियम आहे, मुख्यमंत्र्याची परवानगी घेऊन दिली मी त्यांना, जा म्हणून. आणि मग गिरीश भाऊ म्हणाले माझी लक्षवेधी झाल्यावर जाऊ. विधान परिषदेमध्ये त्यांची लक्षवेधी होती आणि लक्षवेधी होईपर्यंत मी विधान परिषदेच्या लॉबीत थांबलो. तिथं सगळे मंत्री आणि आमदारच होते लॉबीमध्ये. आपले शिक्षण मंत्री महोदय सुद्धा आले. मी त्यांचे आभार मानले. खरं तर काडीचंही योगदान त्यांचं नाही. काही गोष्टी क्लिअर बोलतो मी, आणि ही गोष्ट मी एकनाथराव शिंदेना पण सांगितली. जे काही करायचं असेल ते आम्ही डायरेक्ट शिंदे साहेबांकडून केलं. पण तरीही त्यांचे आभार मानले आणि त्यांना म्हणालो की आपण ग्राउंडवर जाऊ, लोकांचं समाधान होईल. ते म्हणले आम्ही येत नसतो ग्राउंडवर. ठीक आहे, हरकत नाही. कायंदे मॅडम आल्या, त्यांना काहीच माहित नव्हतं. त्यांना मी सांगितलं असा असा आज निर्णय आपण केला. त्यांनी माझ्याकडून समजून घेतलं आणि बरं झालं. ते उपोषण उठवायला गेल्यानंतर ते आमच्या अंगावर येत होते सगळे वगैरे, मॅडम बोलल्या. जेवढे जेवढे आपल्याला मदत करणारे आमदार होते सगळ्यांचे आभार आम्ही मानले. म्हणजे मी स्वतः मानले एकट्याने. बलाक्षे मॅडम सुद्धा बाहेरच बसलेल्या होत्या. आमचे गजू पाटील होते, आले होते उशिरा तिथं. हा, बघा हे सगळं मी का सांगालो, तुमच्या कामापुरता माझा विषय नाही. उद्या आणखी कोणी उपेक्षित येणार आहेत, मला नेहमी जावं लागते. किंवा आता शिंदे साहेब त्या दिवशी नव्हते, त्यांचे आभार मानायचे राहिलेत. म्हणून आजचं संध्याकाळच्या राज्य राणीचं माझं तिकीट आहे. तुम्हाला फक्त GR दिसायला, मला ते दिसत नाही. काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजे, ते पाळणं गरजेचं आहे. कृतज्ञता असावी, कृतज्ञ होऊ नये. आणि ज्यांनी जे केलंय त्यांना क्रेडिट गेलंच पाहिजे, त्याचा काही विषय नाही. पण मला ज्यांनी ज्यांनी मदत केली मी सगळ्यांचे आभार मानले. आता एकनाथराव शिंदे साहेब राहिलेत, म्हणून मी उद्या मुंबईला एकनाथराव शिंदे साहेबांसाठी आणि कॅबिनेटच्या बैठकीचे मिनिट्स यायचे. कुठला धोका होऊ नये याची काळजी घेण्यासाठी चालू. GR पुढच्या आठवड्यात निघत नाही, डोक्यातलं काढून टाका येडं. GR निघाला त्याच्या पुढचा आठवडा. पण कॅबिनेटचे मिनिट्स यायचे, बारकावे आहेत. सगळ्या गोष्टी लक्ष देऊन कराव्या लागणार आहेत. तुम्ही आनंदाच्या भरात आहात म्हणून मी काही हुरळून जाणार नाही. मला माझं बेस लेवल धरून काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे उद्या सोमवार आणि मंगळवार आणि बुधवार 3 दिवस मी तुमच्यासाठीच जातो आहे. कॅबिनेटचा निर्णय कसा झाला हे मी काय आता सांगू नये, किंवा निर्णय होईपर्यंत किती अडथळे आणले गेले. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर सुद्धा कॅबिनेटला फाईल येत नाहीये. मंगळवारची कॅबिनेट गुरुवारी गेली, तरी बुधवारी संध्याकाळी 5:30 वाजता मी विधानमंडळामध्ये असताना कॅबिनेट सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव यांची भेट घेतली. त्यांना विचारलं की समग्रची फाईल आली का, तर 5:30 वाजता आली नाही असं सांगितलं. उद्या दुपारी म्हणजे गुरुवारी दुपारी 1 वाजताची कॅबिनेट आहे
आणि आपली फाईल आलेली नाही सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्यानंतर सुद्धा. बघा, त्याला दोन मार्ग होते फाईलला. एक मार्ग होता की शिक्षण विभागाने फाईल डायरेक्ट कॅबिनेट सचिवाकडे, शिक्षण मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्य सचिव यांच्या सह्या घेऊन कॅबिनेट सचिवाकडे देणं. आणि दुसरा मार्ग त्यांनी शोधला, फाईल ह्या मार्गाने न देता, लातूरला जायला एक्सप्रेस हायवे आहे पण गेले गंगाखेड राणी सावरगाव मार्गे, असं ती फाईल डायरेक्ट न पाठवता ती पाठवली FD ला, फायनान्सला फाईल पाठवली. आता फायनान्स आपल्याला माहिती आहे सगळ्यात डेंजर विभाग हा फायनान्स, कारण त्यांना पैशाचा विचार करावा लागतो प्रत्येक वेळेला. म्हणून त्यांना माहिती होतं की आज फायनान्सला फाईल पाठवली बुधवारी की गुरुवारच्या कॅबिनेटला येत नाही. साधं गणित आहे ना. फायनान्स मधून फाईल शिक्षण विभागात येणार, पुन्हा शिक्षण सचिव, प्रधान सचिव ते सही करून पुन्हा शिक्षण राज्यमंत्री, शिक्षण मंत्री त्यांच्या सह्या झाल्यानंतर मुख्य सचिवाच्या सह्या झाल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सह्या होऊन फाईल कॅबिनेट सचिवाकडे जाईल. मग उद्याच्या कॅबिनेटच्या विषय पत्रिकेत तुमचा विषय येईल आणि मग कॅबिनेटला निर्णय होईल. ही त्याची प्रक्रिया आहे. पण तुमची फाईल बुधवारी कुठं पाठवली 5 वाजता? फायनान्सला. म्हणजे कालच्या गुरुवारी निर्णय होणं शक्य नव्हतं. परंतु मंगळवारी कॅबिनेट आहे म्हणून जे आलेले लोक होते त्यातले काही लोक माझ्या हॉटेलवर भेटायला आले होते संध्याकाळी. त्याच्यातलं कोणी आहे का इथं? आहेत की 5-6 जण आहेत. तुम्ही आल्यानंतर मी काय सांगितलं होतं तुम्हाला? 2 दिवस कळ, माझं वाक्य आहे, 2 दिवस कळ काढा आझाद मैदानवर, गुरुवारी तुम्हाला पेढे खाऊ घालून घराकडे पाठवतो. हेच बोललो. आता मी बोललेला शब्द पाळला पाहिजे की नाही? आणि फाईल गेली फायनान्सला. मुंबईतला पाऊस तुम्हाला माहिती आहे, पाऊस चालू होता आणि मग चाटोरीकर सरांना बलाक्षे मॅडमला सांगितलं की ती फाईल फायनान्सला गेली, फाईलचं लोकेशन घ्या. त्यांना लोकेशन मिळत नव्हतं आणि मग मी सांगितलं की तुम्ही प्रधान सचिव जे आहेत फायनान्सचे, रस्तोगी साहेब, त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या PA त्यांना सांगितलं की फाईल आमच्याकडे आहे. 5:30 वाजले, 5:45 वाजले. विधान भवनातून मी घाई करत निघालो, यांना काही जमत नाही, उद्या आता शक्य नाही. निघालो तर बघा कसं, तुमच्याला नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न एक म्हण आहे आपल्याकडे, आहे की नाही? तसं मी 5:30 5:45 विधानसभेतून निघालो मंत्रालयात सचिवाकडे जायला. गाडी बोलवली तर गाडीची बॅटरी जळाली, गाडी बंद पडली, टॅक्सी मिळेना, छत्री घेऊन पळत जावं का अशी अवस्था. आणि मग कारण सचिव 5:30 5:45 निघून जाणार. धावपळ करत आम्ही गेलो, गवळी सरला पास काढायला लावली आणि 5:30च्या आतमध्ये एंट्री घेऊन 5:45 पर्यंत गेल्याच्या नंतर मी जेव्हा मध्ये गेलो तेव्हा सचिव निघाले म्हणून चाटोरीकर सरांचा फोन आला. मी त्यांना सांगितलं, रस्तोगी साहेबांना सांगा मनोहर धोंडे यायलेत. आता कोण होतं तिथं? इथलं कोणी होतं का? तुम्ही होते? मुख्य म्हणजे प्रधान सचिव FDचे, फायनान्सचे कॅबिनच्या बाहेर निघाल्यानंतर थांबलेले होते, 15 मिनिट थांबले होते का? आणि जेव्हा मी गेलो आणि त्यांना बाजूला घेऊन सांगितलं की असा असा विषय, त्याच्या लक्षात आलं, हो फाईल आयवाली आहे. मी म्हणलं साहेब उद्याच्या कॅबिनेटला फाईल आहे, तुमची सही करून पाठवा. पुन्हा ते गेले, कॉम्प्युटरला ऑनलाईन फाईल होती, सही केली आणि पुढे फाईल पाठवली. फाईल पुढे गेली वीर साहेबांकडे. वीर साहेबांकडे चाटोरीकर आणि भाबड यांना मी बसवलं आणि आम्ही संजय राठोड साहेबांच्या कॅबिनला बसलो 10-20 जण. गजानन पाटील तुम्ही होते का? नव्हते? नव्हते तुम्ही, नंतर गेले होते बाहेर. तुम्हाला मुद्दाम का सांगतो, अडथळे एक फक्त उदाहरण द्यालो, मागच्या वर्षातले अडथळे सोडून द्या. कॅबिनेटला फाईल न्यायच्या विषयाला किती अडथळे आले. आणि मग तिथं वीर साहेबाकडे गेल्याच्या नंतर चाटोरीकरांनी मला फोन केला
की सर आज होऊ शकत नाही, वीर साहेब म्हणतात की टिप्पणी कशावर लिहू, जी 25 जूनला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि सगळ्या खात्याचे प्रधान सचिव अशी जी बैठक झाली निर्णय घेण्यासाठी, त्या बैठकीचं इतिवृत्त फाईलला मुद्दाम जोडलंच नव्हतं. आता तुम्ही डिपार्टमेंटलाच काम करता, म्हणजे फायनान्स करून त्रुटी दाखवून फाईल परत आली पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवलेली होती. बैठकीचं इतिवृत्तच नाही. मी त्यांना सांगितलं की मी यायलो, वीर साहेबांना सांगा थांबा, आणि तोपर्यंत माणूस मुख्य सचिवाच्या कॅबिनला पाठवला, चीफ सेक्रेटरी, आणि तिकडून बिना सहीची प्रिंटेड कॉपी आणून त्यांच्याकडे पोहोचवली. बसून त्यांना रात्री 7:30 वाजता करायला लावलं. रात्री 7:30 वाजता मंत्रालयातला अधिकारी, तुम्ही थांबता का? थांबता का तुम्ही सांगा? तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असताना थांबत नाही. आणि वीर साहेबांनी टिप्पणी लिहून सही करून फाईल डिपार्टमेंटला परत केली. रात्रीचे 8:30 वाजले. आणि मग मला ज्याला सांगायचं होतं चांगल्या भाषेत, त्यांना सांगितलं उद्या जर कॅबिनेटला फाईल नाही आली, गाठ मनोहर धोंडेशी आहे. रात्री 11 वाजता शिक्षण मंत्र्याची सही झालेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या विषय पत्रिकेत नाव याचा प्रश्नच नाही. विषय पत्रिका रात्री 9 वाजता येते. मी गिरीश भाऊंचे खाजगी सचिव कारभारी साहेब जे आहेत त्यांना सांगून ठेवलं होतं की विषय पत्रिका आल्याबरोबर मला फोन करा, विषय आलाय का नाही. त्यांचा फोन आला, विषय आलेला नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी विधिमंडळ 11 वाजता सुरुवात होणार होतं. तुम्ही लोक 11 वाजता बरोबर गेटवर होते. मी 11:30ला आलो. पासेस मिळत नव्हत्या, तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि 11:30ला आल्याच्या नंतर त्यांच्या सगळ्यांचे चेहरे होते की आज कॅबिनेटला होत नाही, आता 8 दिवस बसावं लागतंय. मी यांना म्हणालो ग्राउंडवर जा आणि तयारी करा, पेढे आणा. होते का? शेख सर तुम्ही होते, संजय अकोले होते, आणखी कोण होतं गेटवर? कांबळे सर होते पाठीमाग, हातवर करतायत. कांबळे सर काय सांगितलं मी? पेढे घेऊन तयार राहा, 4 वाजता मी ग्राउंडला येतो. आणि मग मध्ये गेल्याच्या नंतर सन्माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून मी ही गोष्ट सांगितली. त्यांनी प्रधान सचिवाला सांगितलं आणि मग ती फाईल प्रवास तिचा आहे. मुख्यमंत्र्याच्या सहीच्या अगोदर 2 उपमुख्यमंत्र्यांच्या सह्या आहेत. एकनाथराव शिंदे साहेब नव्हते, सुनेत्रा वहिनी होत्या, त्यांची सही घेतली. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना फोनवर OSD मार्फत त्यांना निरोप द्यायला लावला की असं असं आहे. मनोहर धोंडे सर आले, त्यांनी तिकडून सांगितलं मी आल्यानंतर सही करतो, फाईल पुढे पाठवा. ही ताकद तुमच्या विश्वासामध्ये आणि माझ्या नीतिमत्तेमध्ये आहे, दुसरीकडे असू शकत नाही. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर कॅबिनेट सचिव जे असतात ज्यांच्या मार्फत फाईल आणायची, तर तो विषय संपलेला होता. आपले प्रधान सचिव देओल साहेब बसलेले होते आणि त्यांना सूचना आली माझ्या समोरच की ताबडतोब ती फाईल मागून घ्या, जशी आहे तशी मागवा. 1 वाजता कॅबिनेट आहे, 12:30 साधारण 12:40च्या दरम्यान अधिकारी एक फाईल घेऊन पळत आले. त्यांना घाम आला होता आणि ती फाईल आणून त्यांनी प्रधान सचिवाच्या हातात दिली आणि आयत्या वेळच्या विषयामध्ये तुमचा विषय घ्यायला लावला. एवढं सगळं करताना सुद्धा, आता तुम्ही सांगताना मी मुद्दाम ऐकतो कारण मी चांगला श्रोता आहे. तुमचं ऐकल्याशिवाय मला कळत नाही मॅडम. प्रत्येक गोष्ट काय मला थोडीच माहिती असणार आहे. आणि मग माझ्याकडे याच्या अगोदर काही विषय जे आलेले होते त्यात आपल्या शिफारसीमध्ये 10 वर्षाचा विषय होता. ज्यांची सेवा 10 वर्षे झालेली आहे त्यांना सेवेत कायम करण्याची शिफारस आहे. 2 जुलैला ज्याचे 10 वर्ष पूर्ण होतात तीच लोक सेवेत कायम करायचे. माझ्याकडे त्याच्या अगोदर ज्यांनी ज्यांनी अधिकाऱ्यांनी मदत केली
एसपीडी सारखा, तुम्ही नशीबवान आहात, एसपीडी संजय यादव हे अत्यंत पॉझिटिव्ह अधिकारी आहेत. भले ते माझे मागच्या 15 वर्षापासून मित्र आहेत, पण आउट ऑफ वे जाऊन जी आपल्याला मदत केली ती एसपीडी संजय यादव साहेबांनी केली. आणि हे सगळं बसवण्यामध्ये, नियमात बसवण्यामध्ये आपल्या शिक्षणच्या प्रधान सचिवाच्या पेक्षाही ऍडिशनल चीफ सेक्रेटरी ऍडमिन व्ही राधा मॅडम जे आहेत त्यांनी मोठी मदत केली. प्रधान सचिव असतील किंवा व्ही राधा मॅडम असतील, यांच्यासोबत माझ्या भेटी झालेल्या होत्याच. आणि जेव्हा काही गोष्टी मी तुम्हालाही सांगितल्या आहेत, तुमचे जे फॉलोअर्स जे होते माझ्यासोबत, व्ही राधा मॅडमच्या कॅबिनला जाताना मी यांना बाहेर थांबवायचो. का? तर तिथं जे बोललं कॅबिनच्या बाहेर निघायच्या आत डाकू टोळीला कळत गेले आणि मग त्याच्यातून अडचण निर्माण व्हायची. मला लक्षात आल्यानंतर मी याला म्हणायचो बाहेर थांबा, मी एकटाच मध्ये जायचो. हे सगळं करताना 12:30ला फाईल आली आणि 1 वाजता कॅबिनेट सुरू झाली. मंत्री कॅबिनेटला जात असताना तिथंच कॅबिनेट हॉलच्या बाहेर उभा टाकून मी जवळपास 10 मंत्र्यांना ऍडिशनल विषय सांगितला. आणि त्यात जे मांडू शकतात ते म्हणजे गिरीश भाऊ महाजन. त्यांना कॅबिनेटला जायला माझ्यामुळे 10 मिनिटं उशीर झाला, पण मी त्यांना सांगितलं की भाऊ हा मुद्दा मांडा कॅबिनेटमध्ये. आयत्या वेळचा विषय आलेला आहे की आपण 3,378 कर्मचाऱ्यांचा विषय बोलतो आहोत, पण त्यामध्ये 112 कर्मचाऱ्यांना आजच्या तारखेत 10 वर्ष पूर्ण झालेले नाहीत. आणि जर हा विषय आपण कॅबिनेटला मंजूर केला 10 वर्ष पूर्ण झालेल्या लोकांचा, तर समग्र मधले वेगवेगळ्या केडरचे 112 कर्मचारी शिल्लक राहतात. आणि ते जर पाठीमागे राहिले, त्यांचे कोणाचे 7 वर्ष व्हालेत, कोणाचे 7.5 व्हालेत, 2.5-3 वर्षानंतर जेव्हा त्यांचे 10 वर्ष पूर्ण होतील तेव्हा ते याच्यात नसतील, तर त्यांचा आवाज पण तेवढा असणार नाही. 112 लोकांचा काय आवाज आहे? आणि म्हणून मी ऍडिशनल मुद्दा तुम्ही कॅबिनेटमध्ये मांडा, जे 112 कर्मचारी शिल्लक राहत आहेत ते सुद्धा याच्यामध्ये घ्या. नियमाने घेता येत नाही हे मला माहिती आहे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, समितीची शिफारस आहे. एकदा जर आपलं सोडा, आपण जर घेतलं तर त्या NRHM मधले 19,000 कर्मचारी असे आहेत की ज्यांचे 10 वर्ष पूर्ण झाले नाही. म्हणजे 112ला ते सूत्र होतं, पॅरिटी जाऊन त्यांना लागेल, ते कोर्टात जातील, अडचणी येऊ शकतात. मी त्यांना मध्य मार्ग सांगितला की 112 कर्मचाऱ्यांचं ज्यांचं आज 10 वर्ष पूर्ण होत नाहीत, त्यांचे ज्या तारखेला 10 वर्ष पूर्ण होतील त्या तारखेपासून त्यांना सेवेत कायम समजावे असा निर्णय करा. पुढच्या 3 वर्षानंतर त्या 112 कर्मचाऱ्यांचं जेव्हा 10 वर्ष पूर्ण होतील त्यांना लढायची गरज पडू नये. कॅबिनेट डिसिजन मधून ते आलं पाहिजे, GR मध्ये आलं पाहिजे की ज्या दिवशी त्यांचं समजा ज्या तारखेचा रुजू दिनांक असेल, ज्या तारखेला त्यांचे 10 वर्ष पूर्ण होतील त्या तारखेपासून ते आपोआप सेवेत कायम होतील. मला वाटतं असा निर्णय एक्सेप्शनल केस म्हणून झालाय. आणि गिरीश भाऊने हे मांडलं आणि जवळपास 6-7 मंत्र्यांनी तो विषय उचलून धरला. आकाश फोंडकर असतील, बाबासाहेब पाटील आहेत, सगळ्यांचे नाव घेत बसत मी सगळ्या मंत्र्यांना सांगितले. पंकजाताई अर्ध्या मीटिंग मधून बाहेर आला, मला म्हणले धोंडे सर इकडे या. आणि पायऱ्याकडे जाऊन मला सांगितलं तुमचं झालं डन. तुम्ही होते बाहेर उभा, पंकजाताई मला बोलून घेतलं तुम्ही. अशा बिकट परिस्थितीमध्ये तुमचा कॅबिनेट निर्णय झाला. आणि म्हणजे 112 कर्मचारी शिल्लक राहिले, त्यांचा सुद्धा आयत्या वेळी विषय मांडला. त्याला अनुमोदन देणारे 5-7 मंत्री होते आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला मंजुरी दिली कॅबिनेटमध्ये.
पण टिप्पणीत नाही. आपल्याकडे लई कलाकार असतात अधिकारी, टिप्पणीत नाही ना, बोलले गेले फक्त कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये, ते मिनिट्स मध्ये आलं पाहिजे. आणि मग तिथून निर्णय झाल्याच्या नंतर बलाक्षे मॅडम आणि गजानन पाटील आम्ही योगेश कदमच्या कॅबिनला बसलेलो होतो, बरोबर. तिथं फोन येत होता आमदार म्हात्रे आणि आंबेडकरांचा की ग्राउंडवर 3 वाजता आम्ही आलो, चला. मला मॅडम म्हणल्या असं असं 2 आमदार जातात. म्हणलं जाऊ द्या, काय हरकत नाही, स्वागत करा. ते जाऊ नाही आले. पण आता ते चाललेत म्हणून धावपळ करत मी जावं श्रेय ते घेतील, नाही, गरज नाही त्याची. मी त्यांना म्हणालो की जाऊ द्या. मी का थांबलो? कारण मला जे करायचं होतं ते मी कोणालाच सांगितलं नव्हतं. 2009 पासून एकही मंत्री आझाद मैदानावर गेला नाही. तुमच्या निर्णयाला मला मंत्री न्यायचा आहे आणि आपल्या खात्याचे मंत्री भुसे साहेब म्हणल्याच्या नंतर मला नाही म्हणले. जेव्हा मी गिरीश भाऊला घेऊन खाली उतरून गाडीत बसालो तोपर्यंत पीएचा फोन आला, साहेब बी आलेत. आणि मग 2 मंत्री ग्राउंडवर आले. मला असं वाटतं तुमच्या इतिहासात, आझाद मैदानच्या 2009 ते 26च्या इतिहासात आंदोलनकर्त्याला भेटायला 2 मंत्री पहिल्यांदा आले. मी गिरीश भाऊच्या गाडीत बसल्यानंतर त्यांना सांगितलं, भाऊ प्रधान सचिव शिक्षण विभागाला फोन लावा. ग्राउंडवर गेल्यानंतर तुम्ही जे कॅबिनेट मध्ये मांडलंय ते तुम्हाला तिथं बोलायचंय आणि तुम्ही ग्राउंडवर बोलल्यानंतर पुन्हा काही अधिकाऱ्याकडून खोड्या होऊ नये. कारण शिक्षण विभाग बऱ्यापैकी निगेटिव्ह होता तुमचा. आणि मग गिरीश भाऊंनी फोन लावला देवल साहेबांना. ते सांगत होते, तिकडून ते म्हणत होते की मिनिट्स मध्ये नाही आलं तर मी काय करू. गिरीश भाऊ म्हणत होते मी ग्राउंडवर चाललो, धोंडे सर माझ्या गाडीत आहेत आणि मला ते बोलायला लावणार आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला ते घ्यावं लागेल. मुख्यमंत्री महोदयाकडे काय असेल तर मी तुम्हाला घेऊन जाईल, पण ते करावं लागेल, ते तुम्ही घ्या. 112 लोकांचा विषय. या पद्धतीनं आल्याच्या नंतर भाषण तुम्ही ऐकलेत गिरीश भाऊचं. आता शिक्षण मंत्र्याचं सोडून द्या, गिरीश भाऊचं भाषण ऐकलं, त्यांनी वाक्य वापरलं, 40 वर्षात एवढा पाठपुरावा पहिल्यांदा बघितला. याला काय अर्थिंग आहे? अरे ते कुठं गेले पोरग बघा रे. हे झटके मलाच बसले. मित्र, गिरीश भाऊनी तिथं बोलताना हाही उल्लेख केला आणि 112 लोकांना सुद्धा पाठीमागे ठेवलेलं नाही हाही उल्लेख केला. आता माझी जबाबदारी काय? मला काही मुंबईत थांबायची गरज नव्हती. मी गाडी घेऊन आलो होतो, पण तिकीट बुक करून आहे त्यावेळी गाडी मुंबईत ठेवून इकडे आलो, कारण शनिवार रविवार सुट्टी, शुक्रवारी काही होणार नाही. पण मी तिथूनच रविवारचं आजचं तिकीट काढलं आणि परत आलो. तुमच्यातले काही लोक स्टेशनला आले होते. हे सगळं का सांगालो मी? फक्त एका दिवसाचा इतिहास सांगालो तुम्हाला. किती अडचणी होत्या तुमच्यामध्ये. एवढं करून कॅबिनेटचा निर्णय झाल्यानंतर जर सोमवारी मिनिट्स मध्ये जर ह्या गोष्टी सगळ्या आल्या नाही तर पुन्हा GR मध्ये अडचणी येऊ शकतात. तुम्ही फक्त GR बघालेत. तुम्ही कशाला बघालेत? आंब्याचं झाड आहे, ते आंबे लागलेले आहेत. मला ते बघायचं नाही, झाड वाळू नये मुळीला बघावं लागतं. आणि म्हणून कॅबिनेट मधून जे काही मिनिट्स येणार आहेत ते कसे व्यवस्थित येतील त्याच्यासाठी उद्याचा माझा दौरा आहे. मी काही तुमच्या GR साठी उद्या जाणार नाही. एकतर एकनाथराव शिंदे साहेबांचे आणि काही नेते मंडळींचे आभार मानायचे राहिलेत आणि कॅबिनेटचे मिनिट्स मला व्यवस्थित येतात का नाही, येत नसतील तर तिथंच दुरुस्त करून कसे घ्यायचे याच्यासाठी चाललोय. कोणीही उद्या मुंबईत गर्दी करायची गरज नाही. मला बरेच फोन आलेत, आम्ही सकाळी येतो. काय करणार आहे? बाहेर बसायला जागा नाही, पाऊस चालू आहे. मुंबईतला पाऊस कसा आहे?
त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगितलं आवश्यक नाही, तरी कोणाला यायचं असेल तर माझी हरकत नाही. हो येतातच काय नाही, येऊ द्या ना, जे येणार आहे ते येऊ द्या. या पद्धतीनं आपण प्रवास केलेला आहे आणि कॅबिनेटला निर्णय झाला. तुमचा आझाद मैदानावरचा आनंद बघितल्याच्या नंतर अनेकांचा ऊर भरून आलाय. काही दुमत नाही. तुमच्या ज्या भावना आहेत, कारण तुम्ही 20-25 वर्ष जे सोसलंय त्याची किंमत तुम्हालाच माहिती, आम्हाला काय माहिती. बरोबर ना पवार? आम्हाला काय कळलं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर? मी चांगलं 1.5-2 लाख पगार घेऊन रिटायर झालो. आम्हाला काय माहित कॉन्ट्रॅक्टर. तुम्ही 20-25 वर्ष सोसलंय, त्याच्यानंतर आलेल्या दिवसाची किंमत तुम्हाला माहिती आहे. आणि मग तुमच्यातला आनंद हीच खरं तर माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची ताकद आहे. आणि त्याच ताकदीवर हेच नाही, आणखी अनेक विषय आपण जेव्हा घेऊ, विश्वासानं आपण ते यशस्वी करू शकतो, याची मला या ठिकाणी शाश्वती आहे. म्हणून हा विषय इथपर्यंत आणल्याच्या नंतर पूर्ण शेवट झाला असं नाही. मी ग्राउंडवर म्हणत होतो की आता एकदाच GR काढून तुमच्या हातात दिला की गंगेला आंघोळ करणार आहे. मुक्त झालो. पुन्हा माझं काही काम नाही. तुमचं एकदा ते ठीक आहे. असं 40 वर्ष अनुभव मॅडम मला, ते ठीक आहे ना. 40 वर्ष माझा अनुभव आहे. मी आपल्याला सांगायला हरकत नाही. 2000 साली असाच एक विषय आला होता, सगळं सांगत नाही डिटेल. आणि जवळपास महाराष्ट्रातले इरिगेशन डिपार्टमेंटचे 650 इंजिनियर हे टर्मिनेट होत होते. माझ्याकडे 10 गाड्या भरून नायगावच्या बोमनाळी मिल मध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार चालू होता आमचा. तिथे हे लोक आले, त्यांचा विषय समजून घेतला आणि मी पदमसिंग पाटील त्यावेळेला मंत्री होते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. विषय समजून घेऊन मी तसंच तिथून त्यांच्या सोबत निघालो आणि त्यांचा विषय मार्गी लावून विलासराव देशमुखांपर्यंत जाऊन विषय मार्गी लावून त्यांच्या नोकऱ्या टिकवून जेव्हा विषय संपला तेव्हापासून आजपर्यंत त्यांचे तोंड मी बघितले नाही. अनेक विषय आहेत माझ्याकडे, त्याच्यामुळे मी ते अपेक्षा पण करत नाही. आता तुम्ही त्यात वेगळे ठरलं तर तुमची केस एक्सेप्शनल आणि तुमच्याकडून येणारी केस एक्सेप्शनल असू शकेल. असू शकेल, नाही असं नाही, पण ती मी अपेक्षा करत नाही, ती माझी अपेक्षा पण नाही. पण तुम्हाला न्याय मिळाला, तुम्हाला आनंद मिळाला, याच्यामध्येच मनोहर धोंडेचा सुद्धा आनंद आहे. कृपा करून अशा भ्रमात कोणीच राहू नका की मनोहर धोंडेला श्रेय द्यावं लागेल. मला काही गरज नाही. पण ज्यांनी केलं, तुम्ही नसाल केलं, पण मी मुख्यमंत्र्याला का म्हणालो की यशवंतराव चव्हाण सभागृहात आभार मेळावा घ्यायचा, तुम्ही मला सांगितलं होतं का? पण मी म्हणालो त्यांना, आणि त्यांनी सांगितलं की अधिवेशनानंतर वेळ देतो. उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, तर शिक्षण मंत्री पण असतील, त्यांचा आभार मेळावा म्हणून हे मी नियोजन विचारणं मुख्यमंत्र्यांना, हे माझं कर्तव्य आहे, ते मी केलंय. जी तारीख मिळेल तुम्हाला लोह्यात करायची, हे मला तिथंच म्हणत होते तारीख सांगा लोह्यातली. म्हणलं अगोदर यशवंतराव चव्हाण सभागृह होऊ द्या, नंतर इकडे करू. तोपर्यंत आपण GR पण काढू. मला हे लोक काही म्हणत होते की मुंबईतलं यशवंतराव चव्हाणचं होईपर्यंत GR काढू नका. काही लोक मला म्हणलेत, तुम्ही नाही म्हणले पण म्हणलेत काही लोक. काढू नका म्हणले तोपर्यंत, नाही तर लोकच येत नाहीत आमचे म्हणले. तसं आहे का? मी म्हणलं काही हरकत नाही, जेवढे येतील तेवढे. GRचं काम GR ला चालू राहील. जी तारीख देतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या तारखेला यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनाचं आभार व्यक्त करायचे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांचे आभार व्यक्त करायचे. त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर उरलं सुरलं आले तर नाही आले तरी मग लोह्याला करा, तुम्हाला करायचं. ठीक आहे, माझा काही आग्रह नाही. आणि या पद्धतीनं आपण इथपर्यंत आलो. आता ते आल्याच्या नंतर सुद्धा वेगवेगळे कंगोरे बाहेर आलेत.
मी काल स्टेशनला उतरल्यानंतर लग्नामध्ये एक विषय आला नांदेडला, परभणीत गेलो, परभणीत दुसरे 2 विषय आले. मी त्याच्या पहिल्या दिवशी उतरलो, त्या दिवशी काही लोक भेटायला आले, त्यांचा विषय वेगळा होता. आहेत विषय, तसं काही तुमचं सोपं नाही. आणि आदिसंख्य पद निर्माण करून हा निर्णय झाला, कळालंच नाही म्हणले मॅडम. मग कशाला आदिसंख्य म्हणतात? आदिसंख्य का कळालं नाही तुम्हाला? तुम्हाला कळालं? मग सांगावं लागेल मला. खर तर आपल्याकडे वेगवेगळे 17 केडर आहेत. पुन्हा त्याच्यामध्ये कॅटेगरी आहेत रिझर्वेशनच्या, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. पुन्हा त्याच्या पुढे जाऊन सब्जेक्ट आहेत साधारण व्यक्तीसाठी, पुन्हा क्वालिफिकेशन आहे. आणि आपण म्हणालो होतो की रिक्त जागेवर समायोजित करा. शिक्षण विभागाचा आढावा घेतला आणि मी आता उल्लेख केला विरादा मॅडमचा, ते महाराष्ट्राच्या मुख्य आहेत, ऍडमिनिस्ट्रेशनच्या सगळ्या डिपार्टमेंटच्या मुख्य आहेत त्या. आणि राधा मॅडमचा आणि माझा मागच्या 17-18 वर्षापासूनचा संबंध आहे. म्हणूनच मी त्यांचं नाव अध्यक्षपदासाठी पण GR मध्ये दिलं होतं, समितीचे अध्यक्ष. ते त्यांनी नंतर नाकारलं. त्याचं कारणच होतं की मीच समितीत शिफारस करणार आणि मीच बक्षीस कशी मंजूर करणार, ही त्यांची तांत्रिक अडचण होती. आणि जेव्हा ही चर्चा झाली तेव्हा मलाही पटलं की जर समायोजित करायचं असेल तर तुमचं क्वालिफिकेशन, कॅटेगरी, त्याच्यानंतर केडर आणि सब्जेक्ट हे जुळला पाहिजे. आता जर मराठीची जागा रिक्त असेल तर गणिताचा विषय शिकवणारा शिक्षक देता येतो का? नाही. हे एवढं सगळं जुळवायला ते शक्यच होत नाही. ते साधारण व्यक्ती, कारण मोठी संख्या साधारण व्यक्तीची 1800-1900 लोक आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त तांत्रिक पद शिक्षण विभागात नाहीतच. उदाहरणामध्ये इंजिनियर, डाटा एंट्री ऑपरेटर ही पदच नाहीत, मग त्यांना कुठे समायोजित करायचं? अशा काही अडचणी त्याच्यात आल्या आणि समायोजित करण्याची शिफारस जी आहे ती शासनाला करताच येत नव्हती. आणि आपल्याला तर कंत्राटीचा कलंक पुसाच्या इथंच चर्चा झाल्या होत्या. घरी गेलं की पोरग म्हणतंय कंत्राटी. माझ्या डोक्यात होतं ते कंत्राटीचा कलंक पुसायचा आहे आणि नियमाने हे सगळे पद तुम्ही लोक बसत नाही समायोजनासाठी. म्हणून मध्य मार्ग काढायचं, अशिफारस मंजूर करू द्यायची नाही. आपल्याला अशिफारस माहितीये, समान काम समान वेतन. ते झालं असलं तर तुम्ही ते पेढे आणण्याच्या दगड आणले असते मला. आणि मग त्याच्यात मार्ग काढण्यासाठी हे अधिसंख्य पद निर्माण करायचा विषय घेतला. आता महाराष्ट्र सरकारच्या वतीनं शिक्षण विभागामध्ये जी काही संच मान्यता आहे, जी पद आज आहेत, त्याच्याशिवाय वेगळी 3378 पद निर्माण केले, वेगळी पद. आणि ती पद जी आहेत त्या पदावर त्याच केडरमध्ये, त्याच कॅटेगरीमध्ये, त्याच ठिकाणी तुम्हाला परमनंट करायचं. ही पद तुमच्यासाठीच निर्माण करण्यात आली. आता ज्या दिवशी तुम्ही पदनिर्मिती झालेली आहे 2 जुलै 2026 ला, त्या तारखेपासून तुम्ही परमनंट होणार आहात. कुठल्याही निर्णयाचा रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट नसतो. मग तसं स्पेशल म्हणावं लागतंय आणि ते कधी कधी कोर्टात टिकत नाही. म्हणून आपण ज्या तारखेला कॅबिनेट मंजूर झाली त्या तारखेपासून तुम्ही सेवेत कायम होणार आहात. त्या तारखेला तुमची वेगळी पदनिर्मिती करण्यात आली. उदाहरण देऊ तुम्हाला दुसरं, मराठा आरक्षण. मराठा आरक्षणामध्ये MPSC मार्फत आणि इतर ठिकाणाहून पदभरती झाली काही लोकांची,
आणि नंतर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि आरक्षण रद्द झालं. तोपर्यंत त्यांनी बऱ्याच म्हणजे सेवा दिलेल्या होत्या, पगारी उचललेल्या होत्या. आता यांना घरी पाठवणं शक्य नव्हतं. म्हणजे पद तर त्यांचं गेलं, रिझर्वेशनच्या पदावरून आलेले असल्यामुळं पद त्यांचं रद्द झालं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने विशेष बाब म्हणून जेवढे त्या आरक्षणाच्या ह्याच्यातून आलेले मराठा अधिकारी कर्मचारी होते त्यांची अधिसंख्य पद निर्मिती केली. तसे तुमची सुद्धा अधिसंख्य पद निर्मिती केली. आता हे पद तुम्ही जोपर्यंत 58 वर्षाचे होणार नाही तोपर्यंत पद कायम आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा कर्मचारी आपला समजा शेख सर ज्या पदावर आहेत ते पद निर्माण झालेले त्यांचं, त्या पदावर ते काम करतायत. ज्या दिवशी त्यांचं 58 वर्ष वय पूर्ण होईल आणि ते रिटायर होतील तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांचं पद हे लॅप्स होईल. लॅप्स होईल, रद्द होईल ते पद. म्हणजे सरकार तिथं नवीन कर्मचारी भरणार नाही. ती संच नाही, संच मान्यता नाही. पण तुमच्यासाठी म्हणून 3378 पद नवीन निर्माण केले. जसे तुमचे केडर आहेत त्या पद्धतीचे केले. जशा तुमच्या कॅटेगरी आहेत, जसे तुमचे सब्जेक्ट आहेत, जिथं तुम्ही काम करता तिथंच तुम्हाला 58 वर्ष काम करायचे. नुकसान आहे का काही बाबा? आणि जो स्केल बाहेर समजा इंजिनियर जे पद आहे, जे पगार घेतो तेवढाच पगार तुम्हाला मिळणार आहे. एखादा डाटा एंट्री ऑपरेटर एज्युकेशन मध्ये नाही पण कोर्टामध्ये आहे, उदाहरणार्थ स्टेनो आहे किंवा आणखी कोणी आहे, महाराष्ट्र सरकारचं केडर जे आहे त्या केडरचा जो स्केल बाहेर आहे तोच स्केल तुम्हाला लावला जाणार. आणि तुम्हाला टीए डीए सुद्धा मिळणार. म्हणजे बाहेर राहून त्या पदावरचा माणूस जो पगार घेतो आहे तोच पगार तुम्हाला मिळणार आहे. मला असं वाटतं नुकसान मी केलं नाही काही का? झालंय काही नुकसान? एवढं विस्तृत मला सांगता आलं नाही आझाद मैदानावर. म्हणून अधिसंख्य पद निर्माण करून तुमची पदाला सिक्युरिटी 58 वर्ष होईपर्यंत ही शासनाच्या वतीने दिली. आणि तुम्हाला 6 महिन्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिस सारखी ऑर्डर घ्यायची गरज नाही. तुम्हाला होते की नाही? 6 महिन्याला होतं ना, ते 2 महिने येत नव्हतं म्हणून. तसं होणार नाही. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी आहात, त्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिस हा सिक्का पुसला जाईल. त्याला जोडून ज्या दिवशी तुम्ही रिटायर व्हाल त्या तुम्हाला सगळे बेनिफिट मिळतील, फक्त अनुकंपाचं मिळणार नाही. गरज आहे का अनुकंपाची? आपलंच गटोड सांभाळायचं पडलं, अनुकंपा कुठे घेऊन बसले? आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. तुमच्यात काही चर्चा चालल्यात मला काही लोकांनी सांगितलं. आता खरं तर कालचा नवीन एक विषय माझ्या पुढे आला परभणीमध्ये की यांचे काही अर्धवेळ शिक्षक आहेत. कालचा नाही, आझाद मैदानावर चाला. आपण आझाद मैदानच्या बाहेर निघताना काही लोक भेटले, अर्धवेळ कर्मचारी आहेत, अर्धवेळ शिक्षक आहे. इथं कोणी आहे का? हा हे भांडत होते मला तिथं, आमचं का केलं नाही म्हणून. आता अर्धवेळ शिक्षकाचा विषय मला तिथं पहिल्यांदा कळला. आणि तुम्हाला माहितीये पूर्णवेळ शिक्षक, अर्धवेळ शिक्षक आणि तासिकावर असलेला शिक्षक फरक आहे का नाही? पूर्णवेळ शिक्षक हा अर्धवेळ शिक्षकासारखा असू शकत नाही आणि अर्धवेळ शिक्षक हा तासिका बेसिसवर असेल तर त्याची तुलना होऊ शकत नाही. आणि म्हणून ते अर्धवेळ शिक्षकाला पद नाही तर पद निर्माण करायचा प्रश्नच येत नाही. असे यांचे 54 लोक निघाले महाराष्ट्रात. आणि हा विषय माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं थांबा, उद्या एसपीडी कडे जा, मी फोन करतो,
तुम्ही विषय मांडा आणि त्याच्यात मार्ग काढू. यांना गोंडाने नावाचे आपले पदाधिकारी सोबत दिले चंद्रपूरचे. हे गेले. हे जाण्याच्या अगोदर एसपीडीचं माझं बोलणं झालं होतं. हे गेल्याच्या नंतर यांनी सांगितली व्यथा यांची जी काय आहे ते. आणि त्याच दिवशी एसपीडी यादव साहेबांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषदेचे सीओ आणि महापालिकेचे आयुक्त यांना पत्र पाठवले. माहितीये का? पत्र पाठवले माहिती मागवायला की आपल्याकडे किती रिक्त पद आहेत, शिक्षकांची पदं किती रिक्त आहेत. सगळ्या जिल्हा परिषदा, सगळ्या महापालिका यांच्याकडून शिक्षकाच्या रिक्त पदाची माहिती मागवण्यासाठी त्याच दिवशी 3 तारखेलाच पत्र गेलंय. ती माहिती पण आलेली आहे. 60 पदं रिक्त आहेत, 54 लोक अर्धवेळेत. मार्ग तुम्हाला कॅबिनेटमध्ये नसल्यामुळं, तुमची पद मान्य झालेली नसल्यामुळं तुम्ही परमनंट होऊ शकत नाही, हे मी आझाद मैदानावर सांगितलं. पण तरी मार्ग काढू बोललो होतो मॅडम. पद निर्मितीच झाली नाही, त्यामुळे तुम्हाला कायम होऊ शकत नाही, कारण तुमचं पदच नाही त्याच्यामध्ये. पण माझ्या लक्षात नंतर हे आलं की काही लोक रिटायर झालेत, आपल्यातले दुर्दैवानं काही लोक मयत पण झालेत, काही पद रिक्तही आहेत. अशा रिक्त पदावर जे अर्धवेळ लोक आहेत त्यांना सीओ लेवलला, कमिशनर लेवलला एसपीडीच्या सूचनेनुसार पूर्ण वेळची ऑर्डर द्यायची. वर डाटा जायची अगोदरच पूर्ण वेळची त्यांना ऑर्डर द्यायची आणि जे मान्य झालेला कालच्या कॅबिनेटचा विषय त्याच्यात ते पद आहे त्या पदावर हे नाव पाठवायचं. अशा पद्धतीनं 54 लोकांचा विषय कसा मार्गी लावायचा, माझ्या पुढे विषय आल्यानंतर आम्ही तो मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय. उद्या सुद्धा गेल्यानंतर त्याचा मी पाठपुरावा करणार आहे. आता आणखी काही लोक यायले दुसरे. तुमच्यात काय केजीबी टाईप 4 टाईप 2 शालेय पोषणचा विषय वेगळा आहे, ते भेटलं सिस्टम काम, ठीक आहे. तो तुमच्यातला विषय नाही. शालेय पोषण हे काही समग्रवाले नाही. शालेय पोषण हे आउटसोर्सिंग मार्फत आलेले आहेत, बरोबर. जे काही काम करणारे तिथले कर्मचारी आहेत ते बाह्य संस्थेमार्फत आलेले आहेत आणि बाह्य संस्थेची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची नाही, किंवा बाह्य संस्थेचा कर्मचारी हा सरकारचा कंत्राटी कर्मचारी सुद्धा नाही. त्याच्यामुळं मी त्यांना लगेच सांगितलं नाही, म्हणून निवेदन वाचतो सांगितलं. मला माहिती आहे काय सांगायचं, जे होऊ शकत नाही. परंतु यांचा विषय अर्धवेळचा होऊ शकत होता. या पद्धतीनं त्याच्यात मार्ग काढायचा आपण प्रयत्न केला. तो मार्ग निघेल असा विश्वास ठेवू. आता एकटेच तिकडे अर्धवेळ शिक्षिका. हा, त्यांना सांगा अपसेट राहू नका. नाही ते असू द्या. आता ते अर्धवेळ असल्यामुळं त्यांचं पदच नाही ना. पद निर्मितीमध्ये पदाची संख्या नसेल तर येणार कसे? त्यामुळं त्याचं रिक्त पदाचा डाटा मागवायला लावला आणि त्याच्यामध्ये आपण कसं त्याला समायोजित करता येईल ते बघू. दुसरे विषय आले टाईप 4चं काहीतरी वेगळंच आहे आणखी. टाईप 2 आणि टाईप 4. आता आम्हाला ते फक्त ते तिकडे मुख्याध्यापक किंवा शिक्षक, वार्डन, स्वयंपाकी हेच माहिती आहे. आता त्याच्यात पुन्हा टाईप 2 टाईप 4 आले. म्हणजे असे विषय येत आहेत तुमच्यामध्ये. ठीक आहे, हरकत नाही. प्रत्येक गोष्ट आपण सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करू. मी तुम्हाला डिटेल का बोलवलो, कारण सगळे ऐकणार आहेत. तुम्हाला असं वाटत होतं की आम्हीच ऐकालो. तेव्हा इकडे चालू आहे डोळा आमच्या माधवरावचा, हे लाईव्ह आहे. त्यामुळं शंका कुशंका कोणाच्या मनात राहू नये. आणि इतक्या उपर काही असेल तर आपण आणखी चर्चा करू. त्याच्यात काय मार्ग, जसा आझाद मैदानाचा अर्धवेळचा विषय आला आम्ही त्या दिशेने विचार केला, तसा आणखी काही कोणाचा विषय आला असेल तर आपल्याला विचार करता येईल. कॅबिनेटचे मिनिट्स आणि त्याच्यानंतर जी आर काढताना काय काय करायचंय त्याची संचिका तुम्हाला काही सुचलं तर नक्की मला द्या, हरकत नाही. सचिनराव द्यायला हरकत नाही, पण त्याच्यातलं काय पाहिजे तेवढंच मी घेईन. हे का घेतलं नाही म्हणू नका.
जे योग्य आहे, जे होऊ शकतंय त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी GR निघेपर्यंत कसं आहे, तुम्हाला आठवत नसेल तर शिफारसी करताना माझंच पत्र टाईप करायला कोण आलं होतं शेवटीला? 1 2 आणखी 3 4 ते पत्र माझं काढून बघा. 25 तारखेला जे अहवाल दिलाय त्याच्यात जी शिफारस केलेली आहे त्या पत्रात मी म्हणलंय की ज्या तारखेला तुमचा रुजू दिनांक आहे आणि ज्या तारखेला तुम्ही परमनंट होता तो मधला जो पिरियड आहे त्या पिरियड मधल्या काल्पनिक वेतनवाढी ग्राह्य धराव्यात. त्या काल्पनिक वेतनवाढी ग्राह्य धरून पे फिक्सेशन करावं हे त्या शिफारशीत म्हणलंय. पण आता यांच्या टिप्पणीमध्ये काय आलंय बघावं लागेल, कॅबिनेटच्या मिनिट्स मध्ये काय आलं ते बघावं लागेल. ते बघण्यासाठीच उद्याचं जाणं आवश्यक आहे. काळजी करू नका, जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा तुमचा वकील म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, तुमचा कार्यकर्ता म्हणून मनोहर धोंडे शेवटपर्यंत नक्की करेल यावर विश्वास ठेवा आणि आनंदानं पुढचं आयुष्य तुमचं आनंदानं तुम्ही जगावं एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.